चेहऱ्यावरती एवढा ग्लो कसं काय? कोणता फेशियल करून आली आहेस? नक्कीच कोणता तरी महागडा फेशियल केली असणार आहेस, होय की नाही? तर असे कॉम्प्लिमेंट्स ना मला भरपूर मिळत असतात आणि त्याचं कारण असं की मी 15 ते 20 दिवसामध्ये घरातच क्लीनअप करते आणि क्लीनअप केल्यामुळे फेस जो आहे तो कायम क्लीन राहतो, हेल्दी दिसतो आणि चेहऱ्यावरती ग्लोसुद्धा असतो. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरातच तुम्ही क्लीनअप कसं करू शकता. आणि ट्रस्ट मी, प्रत्येक 15-20 दिवसात जर तुम्ही क्लीनअप करत असाल ना घरात, तर फेशियलची गरजच नाही पडत. चेहरा असंही खूप हेल्दी दिसतो. त्यामुळे ते कसं करायचं आहे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण एंडला सबस्क्रायबर शाउटआउटसुद्धा देणार आहे. नमस्कार मंडळी, परत आता तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार. माझं नाव प्रणती आहे. मी स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज, मेकअप व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. आणि ह्या टॉपिकमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी प्रॉडक्ट्स यूज करत आहे ते मला खूप छान सूट करतात आणि मी हे यूज करत आहे बऱ्याच टाईमपासून. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रॉडक्ट सिलेक्ट करू शकता. आता प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते, त्यामुळे प्रॉडक्ट्स पण तुमचे जर वेगळे असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. असं काही नाही आहे की हेच प्रॉडक्ट्स वापरायला पाहिजेत. त्यामुळं आता सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहे, क्लिन्झिंग करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी यूज करत आहे हे सेटाफिलचा जेंटल क्लिन्झर. आणि हा नॉर्मल टू ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनला सुद्धा चालतो. आणि ह्याचा MRP आहे 399 रुपीज. तर सगळ्यात पहिलं आपण क्लिन्झिंग करणार आहे. आणि त्याच्यानं काय होतं, चेहऱ्यावरती काही डस्ट असेल, काही असेल तर ते सगळं निघून जातं आणि आपला फेस जो आहे तो क्लीन होतो. आणि ह्याला आता फक्त तुम्ही 2 मिनटं केलं तरी चालेल, जास्त वेळ नाही करायचा आहे. नेकला अजिबात विसरायचं नाही. सर्क्युलर मोशन्समध्ये तुम्हाला क्लीनअप करायचं आहे. क्लिन्झिंग आपलं झालेलं आहे आणि मी काय करत आहे, एक कॉटन पॅड घेत आहे आणि फक्त हे वाईप ऑफ करून घेत आहे. आता जे पण डस्ट वगैरे काही असेल ते तुमचं कॉटन पॅडवरती येऊन जाईल. आता सेकंड स्टेप आहे स्क्रब. आणि त्याच्यासाठी मी यूज करत आहे हा पिलग्रिमचा स्क्रब मी यूज करत आहे. हा रिसेंटली मी यूज करायला स्टार्ट केले आणि मला खूप छान वाटत आहे. आणि हा आहे पिलग्रिमचा वॉल्कॅनिक लावा ॲश फेस स्क्रब. ह्याच्यावरती पण लिहिलेलं आहे की हे ऑल स्किन टाईपला सूट करतं. तर मी हा यूज करणार आहे हा. आणि ह्याची MRP आहे 400 आहे ह्याची MRP. तर हा आपण यूज करणार आहे. आणि आता मी काय करणार आहे, जनरली स्क्रब नंतर आपण स्टीम घेऊन नाकावरती ब्लॅकहेड्स जे असतात ते काढतो. आणि बऱ्याच जणांना भरपूर ब्लॅकहेड्स असतात, व्हाईट हेड्स असतात आणि कसं काढायचं हे कळत नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, 2 पद्धतीने तुम्ही काढू शकता. एक तर तुम्ही स्टीम घेऊ शकता. स्टीम घेऊन झाल्यानंतर पिन यूज करून एक एक ब्लॅकहेड्स तुम्ही काढू शकता. ऑरल्स तुम्ही काय करू शकता, नोज स्ट्रिप वापरू शकता. मी दोन्ही केलेलं आहे. पण जेव्हा आपण स्टीम वगैरे घेतो तो थोडंसं टाईम कन्झ्युमिंग होऊन जातो. त्यामुळे मी सध्या स्ट्रिप यूज करत आहे. आणि मी काय करणार आहे, नोज स्ट्रिप यूज करणार आहे. आणि हे आहे हिपहॉपचे नोज स्ट्रिप्स. हे तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा हे मिळून जाईल. तर त्याचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालते. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता. आणि आता मी काय करणार आहे, पहिला हे लावणार आणि ह्याच्यानंतर मी स्क्रब करणार. म्हणजे जोपर्यंत आपण स्क्रब करतो तोपर्यंत हा ब्लॅकहेड्स काढण्याचं कामसुद्धा होऊन जाईल. ह्याला 10 मिनिट तुम्हाला ठेवावं लागतं नाकावरती. आणि हे लावण्याच्या आधी नाक थोडासा ओला करायचा आणि मग त्याच्यावरती तो स्टिक करायचा. कसा करायचा आहे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर ह्या बॉक्समध्ये टोटल 3 स्ट्रिप्स मिळतात. असा आहे हा स्ट्रिप. आणि ही आहे ही आतली नोज स्ट्रिप. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जो ब्लॅक साईड आहे तो खालच्या आपल्या नाकावरती जाणार आहे आणि व्हाईट साईड वरती येणार. आता जेव्हा तुम्ही नोज स्ट्रिप तुम्ही लावताना कधी पण लक्ष द्यायचं, हे जे सर्कल आहे ते इथे यायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना इथे आणि इथे पण असतं ब्लॅकहेड्स. तर हे जे आहे ते पूर्ण तुमच्या नाकाचा जो पॉईंट आहे त्याला कवर करायला पाहिजे. त्यामुळे सगळ्यात आधी काय करणार आहे, नाकाला थोडंसं ओलं करून घेणार आहे मी एकदम लाईटली. ओके. आणि आता आपण ही स्ट्रिप लावणार आहे. आणि लावताना
ब्लॅक साईड जे आहे ते आपल्या नाकावरती असायला पाहिजे आणि व्हाईट साईड वरती असायला हवं. आता जर तुम्ही थोडंसं पाणी नाही लावलं नाकावरती तर हे स्ट्रीप जे आहे ते चिटकत नाही आणि जर व्यवस्थित चिटकली नाही तर ब्लॅकहेड्स निघणार नाहीत. त्यामुळे थोडंसं नाक ओलं करायचं आणि त्याच्यावरती स्ट्रीप लावायची. आणि हा पॉईंट जो आहे हा बरोबर समोर आलेला आहे, त्यामुळे समोरचे जे ब्लॅकहेड्स असतात ते सुद्धा निघून जातात. ओके. आणि आता आपण स्क्रब करणार आहोत. ते मी हा पिलग्रिमचा स्क्रब यूज करत आहे. चेहरा थोडासा ओला करून घ्यायचा स्क्रब लावण्याच्या आधी, किंवा तुम्ही लावून नंतर हात ओले करून स्क्रब केला तरी चालेल. आता स्क्रब जेव्हा तुम्ही करता एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप जास्त प्रेशर देऊन सर्क्युलर मोशन्स नाही करायचे. स्क्रब हे खूप हलक्या हाताने करायचं असतं आणि जास्त वेळ स्क्रब नाही करायचं. 2 ते 3 मिनिट इनाफ आहे, त्याच्यापेक्षा जास्त स्क्रब नाही करायचा. एक्सेस स्क्रब करणं हे स्किनसाठी चांगलं नसतं, त्यामुळे खूप हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे. आता स्क्रब आपलं झालेलं आहे. फक्त 2 मिनिट आपण स्क्रब केलेले आहोत. आणि आता तुम्ही ह्याला काढण्यासाठी पाण्याने सुद्धा काढू शकता किंवा वेट टॉवेल घेऊन सुद्धा त्याला वाईप आउट करू शकता. कारण फक्त मी पाणी नाकावर नाही लावू देणार आहे, कारण आपण इथं स्ट्रीप लावलेली आहे. त्यामुळे मी काय करत आहे, सेम कॉटन पॅड जे आपण मागाशी यूज केलं होतं तसंच एक कॉटन पॅड घेऊन हे स्क्रब जे आहे ते मी काढणार आहे. आता स्क्रब तर आपण काढलेला आहे, पण नोज स्ट्रिपचे अजून 10 मिनिट झालेले नाहीत. त्यामुळे ह्यासाठी आपण वेट करणार आहे. तर 10 मिनिटाच्या आधी जर तुम्ही नोज स्ट्रिप काढला तर सगळे ब्लॅकहेड्स नाही निघणार. त्यामुळे एक 10 मिनिट तरी वेट करायचं आहे, सो दॅट आपले सगळे ब्लॅकहेड्स निघून जातील आणि त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत. आता पुरतं लेट्स वेट. तर आता जोपर्यंत आपला हा नोज स्ट्रिप काम करत आहे तोपर्यंत आपण थोडेसे सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स घेऊया. सो थँक्यू सो मच सुजाता माने, प्राची, शिल्पा भुवन, थँक्यू सो मच तृप्ती, अर्चना सदारे, थँक्यू सो मच जागृती मिस्त्री, शीतल सावंत, ज्योती कामत, शुभांगी भुजबळ, सना अन्सारी, भारती धात्रक, वृषाली पाटील, ज्योती दुबे अँड सीमा. थँक्यू सो मच गर्ल्स फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. तर चला आता 10 मिनिट झालेले आहेत आणि आपण नोज स्ट्रिप काढणार आहे. आता काढताना थोडंसं पेन होतं बरं का, असं नाही की इझिली निघून जाईल. थोडंसं तुम्हाला वाटणार आहे, पण ठीक आहे, इट्स नॉर्मल. हळूहळू मी काढत आहे. थोडंसं स्किनला खाली पकडायचं म्हणजे तुम्हाला जास्त पेन नाही होणार. ओके. आता तुम्ही ब्लॅकहेड्स ह्याच्यावरती बघू शकता. जे पण ब्लॅकहेड्स आहेत ते सगळे निघून जातात. आता मी रेग्युलरली ब्लॅकहेड्स काढत असते, त्यामुळे तुम्हाला एवढं जास्त नाही वाटणार. पण तुम्ही कधीच जर वापरला नसला तर तुम्ही एकदा लावून जेव्हा काढशिला तेव्हा तुम्ही स्वतःला कळेल तुमचे नाकावरती किती सारे ब्लॅकहेड्स होते. आणि जर तुम्ही इथे बघितला तर जे मोठे मोठे ब्लॅकहेड्स आहेत ते सुद्धा तुम्हाला दिसतील. ओके. तर नाक आपला पूर्णपणे एकदम क्लीन झालेला आहे. सगळे ब्लॅकहेड्स निघालेत. बऱ्याच जणांना ब्लॅकहेड्सचा प्रॉब्लेम असतो की यार इतके सारे ब्लॅकहेड्स आहेत. आणि जे आपण जेव्हा नाकावरती हातसुद्धा लावतो ना तेव्हासुद्धा आपल्याला तो सॉफ्ट नाही वाटत. पण जेव्हा तुम्ही ब्लॅकहेड्स काढता ना
आणि जेव्हा तुम्ही हात लावशीला तुम्हाला स्वतःला वाटेल हां खूप क्लीन वाटत आहे आणि एकदम सॉफ्ट वाटत आहे. ओके, तर आता आपला स्क्रबसुद्धा झालेला आहे, नाकावरचे ब्लॅकहेड्स निघालेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, फेस पॅक लावणार आहोत. ओके, आता फेस पॅक लावण्यासाठी मी यूज करणार आहे हा डॉट अँड कीचा फेस पॅक. हा एक क्ले मास्क आहे आणि हा डी10 फेस पॅक आहे. म्हणजे आता बाहेर जाऊन आला आहे, खूप टॅनिंग झालेलं आहे, बीचवरती जाऊन आलं, बीचवरती गेल्यावर तर भरपूर टॅन होतो आपण. तर जर तुमचं पण टॅनिंग झालं असेल तर तुम्ही हा फेस पॅक ट्राय करू शकता. आणि आता तुम्ही बघू शकता हा लिटरली संपायला आलेला आहे. मी इतकं ह्याला यूज केलेली आहे आणि मला खूप आवडतो. आणि प्लस टॅनिंगसुद्धा हळूहळू कमी होते. असं नाही आहे की एकदा लावला आणि सगळी टॅन निघून गेली, असं कधीच होत नाही. कोणताही प्रॉडक्ट एका यूजमध्ये टॅनिंग तुमचं काढणार नाही आहे, त्यामुळं असं काय होणार नाही आहे. पण हां, थोडं थोडं करून टॅनिंग कमी होऊन जाईल. तर मी हा फेस पॅक आज लावणार आहे. डोळ्यांच्या आजूबाजूला जास्त नाही लावायचं, कारण बऱ्याच जणांना डोळ्यांच्या जवळपास लावलं तर इरिटेट होतं. तर डोळ्यांची जागा जो आहे तो तुम्ही अवॉइड करा. आता आपण फेस पॅक आपला पूर्ण लावून झालेला आहे. ह्याला किती वेळ ठेवायचं, जोपर्यंत हा पूर्णपणे वाळत नाही तोपर्यंत ह्याला ठेवायचं. 10 ते 15 मिनिट लागतात हे वाळण्यासाठी. तर आपण वेट करणार आहोत फेस पॅकला पूर्णपणे ड्राय होण्याचा. तर आता 10 ते 15 मिनिट झालेले आहे आणि माझा फेस पॅक पूर्णपणे वाळलेला आहे. आणि ह्याला आता मी क्विकली वॉश करून येणार आहे. आणि आता फेस वॉशमध्ये झालेला आहे आणि फक्त ह्याला पॅड ड्राय करून मी ड्राय करून घेते आहे. आता माझा क्लीनअपमधला 70% काम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की चेहरा किती जास्त क्लीन वाटत आहे. आणि आता आपण स्क्रब केलेला आहोत, नाकावरचे ब्लॅकहेड्स काढलेले आहेत. त्यामुळे ह्याच्यावरती आपण काय करणार आहे, फेस वॉश झाल्यानंतर टोनर यूज करणार आहे. आणि मी काय करणार आहे त्यासाठी हा प्लमचा टोनर यूज करत आहे. हा एक ग्रीन टी टोनर आहे आणि हा अल्कोहोल फ्री टोनर आहे. आता पोर्स आपले भरपूर ओपन अप झालेले असतात, त्यामुळं त्याला मिनिमाइज करण्यासाठी आपण टोनर यूज करतो. आणि मी काय करणार आहे, त्याला एक कॉटन पॅडवरती घेत आहे आणि फेसवरती लावत आहे. आता टोनर लावून झाल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही शीट मास्कसुद्धा यूज करू शकता. पण ह्यापैकी एक कोणतं तरी नक्की लावा. मॉइश्चरायझर लावायला तर अजिबात विसरू नका. जर तुमच्याकडे शीट मास्क नाही आहे तर मॉइश्चरायझर हे नक्की लावा. जे पण तुमच्याकडे आहे, जो पण तुम्हाला सूट होतो तो मॉइश्चरायझर नक्की लावा. पण मी आज काय करणार आहे, मी शीट मास्क यूज करत आहे आणि हा आहे गार्नियरचा शीट मास्क आहे. हा हायड्रेट्स अँड मेक्स डल स्किन ग्लो आणि ह्याच्यामध्ये भरपूर सिरम असतं जे फेसला खूप मस्त ग्लो देतो. त्यामुळे मी हा शीट मास्क आज यूज करत आहे. आणि ट्रस्ट मी, ह्याच्यामध्ये भरपूर सिरम असतं. लिटरली ह्याच्यावरती लिहिलेलं सुद्धा आहे, इन्फ्युज्ड विथ द क्वांटिटी ऑफ 1 बॉटल ऑफ सिरम. तर एवढं भरलेलं असतं सिरमने. तर हे आज आपण लावणार आहे. आणि हे जर नसेल तुमच्याकडं तर मॉइश्चरायझर लावा, दॅट इज ऑल्सो ओके. आता सगळ्यात पहिला आपण ह्याला ओपन करून घेणार आहोत आणि तो व्यवस्थित चेहऱ्यावरती प्लेस करायचा. तर या शीट मास्कला आपण 15 मिनिटासाठी आपल्या फेसवरती ठेवणार आहे आणि त्यानंतर ह्याला आपण काढणार आहे. आता 15 मिनिट झालेलं आहे आणि मी हा शीट मास्क आता काढणार आहे. आता मी काय करणार आहे, ह्याला मसाज करणार आहे, कारण भरपूर सिरम आहे फेसवरती. तर मसाज केल्याने तो ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि खूप चांगला रिझल्ट येईल. त्यासाठी याला 1-2 मिनटं मी मसाज करत आहे.
सो गर्ल्स, आता क्लीनअप आपला पूर्णपणे झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता की चेहऱ्यावरती किती मस्त ग्लो आलेला आहे. जस्ट लुक ॲट द ग्लो. आणि आता जर तुम्ही हे एव्हरी 15 डेजमध्ये करत असाल तर ट्रस्ट मी खूप छान ग्लो असतो चेहऱ्यावरती आणि फेशियलची गरजही वाटत नाही. फक्त आपण क्लीनअप केलेला आहे आणि चेहऱ्यावरती किती छान ग्लो वाटत आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि घरात क्लीनअप कसं करायचं हे सुद्धा कळलेलं असेल. तर हा व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करा आपल्या फ्रेंड्सबरोबर ज्यांना पण क्लीनअप करायचं आहे पण माहिती नाही की घरात कसं करायचं, त्यांच्याशी सुद्धा शेअर करा. आणि जर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करत नसाल तर तिथे सुद्धा मला नक्की फॉलो करा. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाम थोडेसे राहिलेले आहेत ते मी आता क्विकली घेणार आहे. सो थँक्यू सो मच ज्योती दुबे, सीमा, कृतिका तळेकर, थँक्यू सो मच मनाली नदकर्णी, थँक्यू सो मच सुजाता सूर्यवंशी, थँक्यू सो मच संगीता मेंढे, थँक्यू सो मच प्रमिला, थँक्यू सो मच अनिता सबले, रेवती गोडे, अयोध्या आवटे, थँक्यू सो मच दीपाली रक्ते, संगीता, थँक्यू सो मच स्नेहा दळवी. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आणि तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.